कामं केली, ही कामं फोड करून 50 लाख 30 लाखाची कामं मर्जीतील सर्व ठिकाणी पोहरादेवीच्या विकासाच्या संदर्भातली ही सर्व कामं आहेत. आणि या अधिकाऱ्याचा मस्तवालपणा, ओ सावरकर साहेब नोट करू द्या जरा, तुम्ही मनात बोललं तर आमचे फार हे काय, मग दादा बोलले आम्ही नोट करतो, कोणीच करायला नाही, घसा कोरडा पडतपर्यंत आम्ही बोंबलायचा आणि तुम्ही मजा मारायची टाइमपास करून. आता आले तुम्ही, मागून येऊन बसला तर लक्ष नाही राहत आमचं. साहेब आपण बोला. अध्यक्ष महोदय, एवढा मस्तवालपणा कसा काय येऊ शकतो? तुम्ही नोट करा ना, चौकशी 20 पत्र दिलेत. कोणाकडे? तुमच्याकडे. पीडब्ल्यूडी कोणाकडे? मेघनाताई तुमच्याकडे काय? पीडब्ल्यूडी कोणाकडे? तुमच्याकडे. जरा पहा नाईक साहेब, 20 पत्र देऊन त्या पत्राचं उत्तर देत नाही. 400 कोटी खर्च करून टाकलेत, त्याचा दर्जा निकृष्ट आहे. आणि अशा ठिकाणी जर चौकशी होत नसेल तर हे पैसा फुकट गेलाय, काहीच काम झालं नाही तिथे आणि पैसे खर्च झालेत. एवढा भ्रष्टाचार इकडे सगळं चाललंय अध्यक्ष महोदय. आणि यासाठी जर आपला विभाग काम करत नसेल हे दुर्दैव आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. अनेक बाबी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या संदर्भात आहेत. एक तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संदर्भात या ठिकाणी एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे की कॅग, आता मी तो बोलत नाही पण कॅगच्या संदर्भात हा एक बांधकाम विभागामध्ये 250 कोटीचा हा जो काही छत्रपती संभाजीनगरमध्ये QR कोड हा घोटाळा झालाय. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वात म्हणजे धक्कादायक ही बाब आहे अध्यक्ष महोदय. हा QR कोड घोटाळा, कंत्राटदारांचे QR कोड दुसऱ्या कंत्राटदारांच्या वर्करवर वापरून हा निधी वळविण्यात आला. याची चौकशी होणार आहे की नाही? म्हणजे ही चोरीच झाली क्लिअर. राज्य सरकारने चौकशीसाठी मुख्य अभियंता चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. आमचे दानवेजींनी त्यावेळच्या तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी या आक्षेप नोंदवला. या घोटाळ्याने विदर्भातील संपूर्ण यंत्रणा या संपूर्ण याच्यामध्ये आले. प्रचंड घोटाळा आहे. 250 कोटी रुपये या ठिकाणी काम न करता तो QR कोडचा वापर करून डबल काढून घेतलेत. एवढा गंभीर विषय असताना रस्त्याला पैसे मिळणार कुठे? एवढा जर भ्रष्टाचारामध्ये आणि मंत्र्यांचं लक्ष आहे की नाही मला माहित नाही, सरकारचं लक्ष आहे की मला माहित नाही, पण या घोटाळ्यावर कुठेतरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या ठिकाणी या विषयाला न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय. आदिवासी विभागाच्या संदर्भात आदिवासी मंत्री होते आतापर्यंत, आता गेले वाटते पुन्हा ते राज्यमंत्री म्हणून आहे, पण आता जरा कॅबिनेट मंत्री असते तर बरं झालं असतं. काय आता आम्ही बोलतो सिनियर लोडर 7-7 वर्ष आम्ही 6-6 टर्मची माणसं इथे बसलोत आम्ही. अहो थोडंसं तरी आमची तरी घालवा काय सभागृहाची थोडं काय बसवायला. काय आता गोरे साहेब वाईट वाटते सगळं पाहून. कधीच पाहिलं नाही एवढी अनास्था ना मंत्र्यांची ना सरकारची. तुम्हाला दुर्दैवानं सांगावं लागतं. उईकेजींना सांगताना आपल्याकडे काय बघा, हे टार्टी आणि बार्टीच्या संदर्भात फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी आहे. आमचा याचा नितेश कराळे मास्तर आहे. या संस्था चालवतो, उत्कृष्ट चालवतो. 200 विद्यार्थ्यांपैकी नोकरीवर किमान 100 मुलं लागतात. रेकॉर्ड काढा. केवळ हा आदिवासी मंत्र्यांच्या मुलीच्या विरुद्ध प्रचाराला गेला म्हणून याची चौकशी सुरू केली. आता काय प्रचाराला जाऊ नये, संस्था चालक आहे म्हणून तो बोलतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन बोलतो, संविधानावर बोलतो, म्हणून याची चौकशी केली. चौकशीमध्ये काही आढळलं नाही तरी त्या संस्थेला पोरांचा आग्रह आहे, मुलं द्यावीत म्हणून त्या संस्थेला. दरवर्षी 150-200 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू होतात त्या संस्थेचे. अरे थोडी तरी ठेवा. एखादा माणूस जर विरोधात बोलतो म्हणून ही दडपशाही हुकुमशाही आहे. चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही तरी त्या संस्थेला काय बंद केलं मुलं देणं? याचं उत्तर दिलं पाहिजे ना. लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की नाही तो वैयक्तिक याच्यावर द्यायचा, त्याचा वापर करायचा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या वैमनस्यातून जर या पोरांचं नुकसान होण्याचं काम झालं अध्यक्ष महोदय, यासाठी या अकॅडमीला यांनी 200 म्हणजे पूर्ण चौकशी केली. प्रधान सचिव आदिवासी विभाग यांना लेखी सह्यानिशी 200 मुलांनी पत्र दिलं की ही संस्था उत्तम काम करते म्हणून. असं प्रशिक्षण देणारी दुसरी संस्था नाही. म्हणजे या संस्थेवर कारवाई केल्यास
आदिवासी पोरांचं खूप नुकसान होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, या संदर्भात आपण गांभीर्याने लक्ष घाला आणि अशा संस्थेवर, उत्तम काम करणाऱ्या संस्थेवर कारवाई करू नका, आणि केली तर उचित होणार नाही, अशी आमची मागणी या निमित्तानं अध्यक्ष महोदय आपल्याकडे आहे. अध्यक्ष महोदय, सिद्धार्थ पोस्ट बेसिक मास्टर शाळा साहेब संपवा. सगळ्याला आपण पहिल्या ओपनिंग जे बोलते त्यांना 10-15 मिनिटाच्या आत संपवायला पाहिजे अशी विनंती केलेली आहे. आपल्यालाही विनंती आहे, कारण मागच्या सदस्यांना परत हे मिळत नाही, टाईम मिळत नाही. बोला साहेब. आपण नाही, आपली इच्छा सिद्धार्थ पोस्ट बेसिक शाळा, उच्च माध्यमिक आश्रम शाळा, संभाजीनगर, चौका संभाजीनगर, या विद्यार्थ्याकडून, अल्पवयीन विद्यार्थ्याकडून बाथरूम वगैरे साफ केली जाते. आता यासाठी काही नोकर नाही, तुमच्याकडे कर्मचारी नाही, त्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ आले. बालकावर असे संस्कार घालणार आहे आदिवासी विभाग? म्हणजे आदिवासी मुलं आहेत म्हणून त्या शाळेमधल्या संस्था चालकांनी त्यांच्याकडून शौचालय साफ करून घ्यावं. अरे यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही, संस्था चालकावर. तर कोण अधिकार दिला त्या पोरांकडून शौचालय साफ करून घेण्याचा? त्याचे व्हिडिओ आलेत, फोटो आलेत, परत आलेत का? आणि म्हणून अशा संस्थेवर जर धाक दाखवला, कारवाई केली तर पुढे अध्यक्ष महोदय या संदर्भात निश्चितपणे एक चांगला निर्णय होईल आणि कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही अध्यक्ष महोदय. आणि काय अनास्था आहे या संदर्भात आदिवासी विभागाची? वसतिगृहाची 490 वसतिगृह 2024ला 23ला होते, आजही 490 आहे. एकही वसतिगृह मागच्या 3 वर्षात आदिवासी विभागाचा वाढलेला नाही. लाभार्थी संख्या जेवढी होती तेवढीच होती, 54,708 23-24ला होती, 25-26ला तेवढीच आहे. पण खर्च मग कमी कसा होतो? 23-24चा खर्च 230 कोटी 44 लाख आणि आत्ताचा विद्यार्थी संख्या तेवढीच असून खर्च 154 कोटी. म्हणजे तब्बल तुम्ही या ठिकाणी 80 कोटी रुपये कमी केला. कशासाठी कमी केला? पुढे ते आदिवासी मंत्री, वर्षभर झाला तुम्ही राज्यमंत्री आहात, वर्षभर झाला आदिवासीच्या पोरांना ड्रेस मिळू नये. तुमच्या सचिवाच्या आणि मंत्र्यांच्या त्या भांडणामुळं संस्था फायनल होत नाही आणि त्या पोरांना वर्षभर ड्रेस दिलेत नाहीत. पाटील साहेब, हे चालू नाही खातं. अशा पद्धतीनं आदिवासी विभागाच्या पोरावर अन्याय. आणि 230 कोटी मधून 154 कोटी रुपये, 80 कोटी रुपये कमी काय झाले त्या विभागावर? त्या पोरांच्या सुविधावर खर्च होत नाही. आदिवासीचा बजेट आहे, तुम्हाला त्यातून लाडक्या बहिणीवर तिथले पैसे वळवले गेले. पाठ थोपटून घेताना हे बघा, ह्या GR काढला गेला. ओ, तुमच्यापेक्षा सिनियर आहे ना, असं का करताय तुम्ही? खाली बसून बोलू नका आता. असं योग्य नाही असं टोकणं. तुम्हाला माहित नाही तुम्ही आमदार असून आदिवासी खाते सचिव? मग जा अकोल्याला वापस. चला पुढे. अध्यक्ष महोदय, नाही बसून असं बोलत नका. खाली बसून रणधीरजी, तुमचा सन्मान करतो पण असं चांगलं नाही. एखाद्या विषयाचं गांभीर्य घालवणं. काय आदिवासी मंत्री देतील ना उत्तर? आले आहेत ते. काय झालं? तुम्ही आदिवासी विभागाच्या शिक्षणावरचे पोरांचा खर्च कमी केला. 2023-24 मध्ये 230 कोटी 44 लाख होता, आता 154 कोटी. आणि आदिवासी मुलांना ड्रेस का दिले नाहीत? कोणाच्या भांडणामुळे ड्रेस दिले नाहीत? 1 वर्ष झाला आदिवासी मुलांना ड्रेस मिळत नाहीत. आश्रम शाळेतील का पैसे दिले नाहीत तुम्ही? का खर्च केला नाही? आणि मला या इगोमुळे ती जी संस्था अपंगाची काम करत होती, मागच्या वर्षी चांगले ड्रेस दिले, त्या संस्थेला डावलून कोणातरी मर्जीची संस्था पाहिजे म्हणून या भांडणामध्ये त्या पोरांना वंचित ठेवलं गेलं. हे गंभीर नाही? आणि म्हणून माझी विनंती आहे की असे, आता कोणता महिना सुरू झालाय? मार्च संपत आलाय आणि आता ऑर्डर दिली. म्हणजे लग्न वर्षभरापूर्वी नवरदेवाचे कपडे आत्ता शिवतात. वारे शहाणे हो, हे असे शहाणपणा करतात. याला शहाणपणा म्हणायचं काय? अध्यक्ष महोदय, हा आत्ता GR काढला 23 मे 2025. यामध्ये तो GR काढला गेला. यातले बजेटचे बजेट फुगवून दाखवायचा आदिवासीच्या लोकसंख्येप्रमाणे, संविधानाच्या घटनेप्रमाणे, आणि मग त्यातले पैसे 4,349 कोटी ही सोशल सिक्युरिटी वेलफेअरसाठी ठेवले. आता हा हेड आदिवासींच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी आहे. यातील
4,349 कोटीपैकी 3,416 कोटी रुपये लाडक्या बहिणीकडे वळवले. आदिवासी विभागाचे पैसे असे वळवता येतात? कुठल्या घटनेत आहे? आदिवासी मंत्री आहात आपण, सांगा, याचं उत्तर द्या. हे बरोबर आहे का? यातील लाडक्या बहिणीसाठी 3,416 कोटी रुपये वळवणं GR काढून तो हेड तयार केला गेला. हेडवर पैसे दाखवत आहे. मग तुमच्या सर्व सेवा संपुष्टात येतील. आदिवासींच्या वैयक्तिक आहेत लाभाच्या योजना संपुष्टात येतील. आज तुमच्या एकही नवीन हॉस्टेल बांधलं गेलं नाही आदिवासींच्या मुलांचा 3 वर्षामध्ये. इंग्रजी शाळा, इंग्रजी माध्यमांच्या शाळा म्हणजे काय? आदिवासीच्या पोरांनी इंग्रजी माध्यमाच्या शिकू नये यासाठी हे सगळे धंदे चालले तुमचे आणि असा विभाग चालतो. मला मंत्री महोदयांना उत्तर पाहिजे आहे मंत्री महोदयाकडून. आदिवासींच्या मुळावर येणारी अशी तुमची भूमिका आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 23-24 मध्ये इंग्रजी नामांकित इंग्रजी शाळामध्ये 299 कोटी रुपये खर्च झाले. 46,852 विद्यार्थी शिकत होते. 24-25 मध्ये 44,357 विद्यार्थी आणि खर्च 438 कोटी रुपये झाला. पण आज अध्यक्ष महोदय 25-26 मध्ये या विद्यार्थ्यांची संख्या 37,651 झाली फक्त. म्हणजे तुम्ही साधारणतः 7,000 आदिवासी विद्यार्थी कमी केले आणि बजेट 25-26चा फक्त 92 कोटी रुपये झाला. हे काय अनवस्था ही? हे काय तुम्ही लोक आदिवासींच्यासाठी भल्याचे काम करायला निघाले? त्या आदिवासींना तुम्ही उद्ध्वस्त करायला निघालात. आदिवासींच्या हक्काचं तुम्ही दुसरीकडे घेऊन चाललात. आदिवासीच्या पोराचं नुकसान करत चाललात. आदिवासीच्या पोरांनी इंग्रजी शिकू नये या पद्धतीचं तुमचं प्लॅनिंग आहे. म्हणून हे पैसे कमी केलेत, विद्यार्थी संख्या कमी केली नामांकित शाळेची. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या संदर्भात नक्की आम्हाला उत्तर मिळालं पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि आपल्याकडून अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये